पोहे चिकट होत आहेत, मग ही आयडिया घ्या. हे असं माझ्याकडे बास्केट आहे, त्यामधून मी असं पोहे टाकते आणि पाण्यामधून भिजवून काढते, म्हणजे पूर्ण पाणी सुद्धा निघून जातं आणि पोहे सुद्धा धुवून निघतात. काही लोक टोपात धुतात, तर काही लोक चाळणीने सुद्धा वॉश करून काढतात. तर बघा, चला असं पटकन करून घेतलं. कांदा कापायच्या वेळेस असे पोहे पटकन भिजवून घ्यायचे, साईडला ठेवायचे आणि अगोदर मोहरी, नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे, का तर शेंगदाण्यानंतर क्रिस्पी लागतात अशा तेलात भाजून घेतल्यावर. मग कांदा, मिरची, कढीपत्ता तुमचा काय असलं टाकून घ्या, मीठ, हळद बरोबर बेताने टाका आणि मग वरण माझे हे पोहे टाकले. बघा, अजिबात चिकट नाही, एकदम सुटसुटीत पोहे झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहे कुठून घ्यावेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही दुकानात पोहे चांगले मिळतात, तर काही दुकानात पोहे चांगले मिळत नाहीत. पैसे तेवढेच घेतात, पाव किलो 15 रुपये. म्हणून चांगल्या दुकानातूनच पोहे विकत घ्यावे, हे खूप रिक्वेस्ट आहे. कारण तुम्ही जर चांगले पोहे घेतले नाही आणि धुण्याचा प्रयत्न केला आणि ते चिकट झाले आणि कितीही त्याला सुकवलं तरी ते पोहे सुकत नाही, ते चिकटचे चिकटच राहतात आणि त्याचा गिजगा होतो. तर मस्त असे पोहे झालेले, वरून कोथिंबीर टाकलेली आहे. लिंबू तर सध्या माझ्याकडे नाही, चला तर मी नाश्ता करून घेते आणि एवढे सगळे पोहे खाऊन भर पोट होईल. मग दुपारी डायरेक्ट 2 वाजता जेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असे मस्त झणझणीत आणि सुके, आणि एकदम सुके कोरडे नाही, मिडियम बनतात. आणि कोणी कोणी नवीन असेल त्यांना ही ट्रिक्स खूप महत्त्वाची वाटेल. किती जरी बायकोची मनमानी चालली ना, तरी पण नवऱ्याला भिवूनच राहावं लागतं. बघा, आता आज विचारलं खरं जेवणाला काय बनवू, म्हटलं तर ठीक आहे, चला भाकरी बनवते, भाजी बनवते आणि भात बनवते. आपलं एक नेहमीचं एक असतं आयटम, तसं बनवते. तो नवरा म्हणाला, मी जेवतच नाही, मला आज पावभाजीच खायची आहे. तुम्हाला सांगते, दर आठवड्यामध्ये काही ना काहीतरी मेन्यू असतो आणि ह्या मेन्यूमध्ये एका आठवड्यात एकदा तरी ही पावभाजी हवी, म्हणजे हवीच. हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हटलं की आपल्याला परवडत नाही, का तर एका पावभाजीला 120 रुपये 150 रुपये असा काहीतरी रेट असतो. आणि चौघांनी खायचं म्हटलं का झालं 15 चौक 60, म्हणजे 600 रुपये गेले. बोंबला, एवढे पैसे घालवायची काही गरज आहे? मग त्यापेक्षा 150 रुपये या 200 रुपयाच्या आसपास सगळं सामान येतं आणि 2 टाईमची पावभाजी रेडी होते. मग पटकन बनवली घेतली. तुम्हाला काय सांगू, भ्यावं लागतं बाबा नवऱ्याला, कारण आपण जर घाबरलो तर नंतर नवरा सुद्धा आपल्याला घाबरेल काही गोष्टी बोलल्यावर. म्हणून असं झटकेपट का होईना 6:30 वाजता बाहेर निघाले, पटकन सगळं सामान आणलं आणि 8 वाजेपर्यंत झटकेपट अशी पावभाजी बनवली, झाली. मिस्टर हे बाहेरून आलेलेच होते, ते कामासाठी बाहेर गेले होते, मला सांगून गेले होते, बरं मला पावभाजी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी जेवतच नाही. आणि त्यांना जायचं होतं नाईट शिफ्टला, तर कशाला म्हटलं आपण पण उगाचच नाराज करायचं समोरच्याला. मग बनवली पटकन पावभाजी दिली त्यांना खायला, का तर परत नाईट करून फर्स्ट करायचे म्हटलं, टेन्शनमध्ये उगाचाचं. आणि आपण जर मन राखलं नाही तर मग दुसरं कोण राखणार? तर चला मस्त खाऊयाची पावभाजी. तुम्हाला काय वाटतं, चांगले चांगले कपडे घातले, छान छान मेकअप केलं, एकदम पॉश राहिलं, मस्त नुसतं असं पिझ्झा बर्गर खाल्लं, तुम्हाला लॅविश लाईफ दाखवली, असं एकदम झगमग सगळं काही दाखवलं, सगळं तामझाम दाखवलं, म्हणजे ती व्यक्ती चांगली आहे, ते लोक चांगली आहेत, ती फॅमिली चांगली आहे, असं असतं असं तुमच्या मते या काही लोकांच्या मते असेल. पण मी सांगेन की त्या गोष्टींचं खरंच गरज नाही आहे. नुसतं जगण्यासाठी काय लागतं माणसाला? 2 टाईमचं जेवण, ते जेवणसुद्धा एकदम पौष्टिक असावं, म्हणजे त्यात सगळ्यात महत्त्वाची भाकरी असावी, जसे ज्वारीची असावी, बाजरीची असावी किंवा नाचणी असावी, कुठलीही असावी. नुसता भात खाऊन माणूस जगतं हे बरोबर आहे, पण ते जगूनही अंगाला काही लागत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही खरंच खूप कंजूसपणा करता, त्यांना मी नक्की सांगेन, कंजूसपणा करतो खरं आहे, पण भाकरी ही जर जेवणामध्ये आहे म्हटल्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अजून काय हवं लाईफमध्ये? आणि लोकांना असं वाटतं की खरंच कुठेतरी बाहेर फिरायला गेलं, खूप अशी बाहेरची जर्नी दाखवली, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स दाखवले, हे दाखवले, ते दाखवले, म्हणजे भरपूर झालं. आणि खरं आहे, काही लोक त्याला जास्त प्रायोरिटी देतात, या झगमग बघून, समोरच्याचा चांगला लुक बघून, या चांगल्या काही गोष्टी बघून त्यांना खूप प्रायोरिटी देतात. तर ते त्यांची चॉईस आहे, ते त्यांचा लुकआउट आहे. सो आपण आपल्या पद्धतीनेच राहायचं. बोलणारे बोलतात, भुंकणारे भुंकतात. आपण मस्त अशी भाकरी बनवायची ना, मस्त असा रस्सा भाग बनवायचा आणि काला करून खायचं, ते अंगाला लागतं बरं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके बाय. माझे विचार पटले असते तर नक्की सांगा. बाय.